नुकतेच निधन पावलेले महाराष्ट्र भूषण श्री राम सुतार यांनी खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे? तर बघा, राम सुतार यांना कोणता पुरस्कार मिळाला होता? महाराष्ट्र भूषण. आणि त्यांनी कोणत्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे? तर ते सर्वांना माहित आहे, त्यांनी पुतळे शिल्पकारामध्ये उत्तम कामगिरी केली आहे. त्यासाठी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्र शासनाने मादक पदार्थ नियंत्रण करण्याकरिता 2024 मध्ये कोणते मदत पोर्टल सुरू केले? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे मानस. केंद्र शासनाने मादक पदार्थ नियंत्रण करण्याकरता 2024 मध्ये मानस मदत पोर्टल सुरू केले. बघा विद्यार्थ्यांनो, मागच्या लेक्चर मध्ये मी सांगितली होती 29वी महानगरपालिका काय सांगितलं होतं? पालघर. तर त्याचा आन्सर आहे 29वी महानगरपालिका आहे जालना. कोणती आहे? 29वी महानगरपालिका जालना आहे. तर पालघर काय आहे? तर पालघर महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा, महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणजे 36वा जिल्हा पालघर आहे. आणि महाराष्ट्रातली शेवटची महानगरपालिका म्हणजे 29व्या नंबरची महानगरपालिका आहे जालना. लक्षात ठेवा, 29वी महानगरपालिका जालना आहे आणि 36वा जिल्हा कोणता आहे? पालघर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑस्कर पुरस्कार अकॅडमी अवॉर्ड्स स्पर्धेत यावर्षी भारतातर्फे या चित्रपटाने भाग घेतला होता. तर याचा आन्सर आहे मित्रांनो होमबाउंड. ऑस्कर पुरस्कार अकॅडमी अवॉर्ड्स या स्पर्धेत यावर्षी भारतातर्फे होमबाउंड या चित्रपटाने भाग घेतला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणाच्या जयंतीनिमित्त टपाल विभागाने 5 रुपयाचे टपाल तिकीट 9 जुलै 2025 मध्ये जारी केले? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त टपाल विभागाने 5 रुपयाचे टपाल तिकीट 9 जुलै 2025 मध्ये जारी केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS या कायद्यामध्ये खालीलपैकी कोणते कलम नव्याने अंतर्भूत केले आहे? तर बघा मित्रांनो, भारतीय न्याय संहिता या कायद्यामध्ये खालीलपैकी जमावाने केलेली हत्या म्हणजेच काय? मोब लँचिंग. जमावाने केलेली हत्या, मोब लँचिंग हे कलम नव्याने अंतर्भूत केले आहे BNS मध्ये. BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता, यामध्ये जमावाने केलेली हत्या म्हणजेच मोब लँचिंग हे कलम नव्याने अंतर्भूत केले आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, स्टार मार्क करून घ्या. ठीक आहे. बघा विद्यार्थ्यांनो, मी अतिशय महत्वाचे प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तुम्ही त्यासाठी व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करत चला. तुम्ही लाईक केल्यामुळे काय होते? मला मोटिवेशन मिळते. ठीक. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना नुकताच द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा सर्वोच्च पुरस्कार कोणत्या देशाने दिला? तर याचा आन्सर आहे मित्रांनो कुवेत देशाने. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना नुकताच द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा सर्वोच्च पुरस्कार कुवेत देशाने दिला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑपरेशन मुस्कान हे कशा संबंधी राबवण्यात येते? बघा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, वारंवार परीक्षेत विचारलाय. तर याचा आन्सर आहे हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान राबविण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्रिक्स ह्या संघटनेत खालील देश सहभागी नाही? तर बघा, ब्रिक्स मध्ये भारत आहे, इराण आहे, चीन आहे. तर कोणता नाही आहे? इंग्लंड. भारत ब्रिक्स मध्ये इंग्लंड हा देश सहभागी नाही. ब्रिक्सचा फुल फॉर्म काय? बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चायना, एस म्हणजे साऊथ आफ्रिका. यामध्ये इंग्लंड सहभागी नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हिंद की चादर हा कार्यक्रम कोणाच्या स्मरणात नुकताच पार पडला? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे गुरु तेग बहादूर. हिंद की चादर हा कार्यक्रम गुरु तेग बहादूर यांच्या स्मरणात नुकताच पार पडला. गुरु तेग बहादूर यांचे कार्य काय? यांनी
काश्मीरी पंडितांचे संरक्षण केले आहे. काश्मीरी पंडितांचे संरक्षण केले आहे. एक क्वेश्चन आहे, न्यूयॉर्क शहराचे मेयर पदासाठी नुकतीच कोणाची निवड झाली? तर बघा मित्रांनो, न्यूयॉर्क शहराचे मेयर पदासाठी नुकतीच जोहरान ममदानी यांची निवड झाली आहे. न्यूयॉर्क शहराचे नवीन मेयर कोण बनले आहे? जोहरान ममदानी. नुकतेच प्रकाशित झालेले वेन इट ऑल बिगिन या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर बघा मित्रांनो, वेन इट ऑल बिगेन या पुस्तकाचे लेखक आहे राकेश मारिया. वेन इट ऑल बिगेन या पुस्तकाचे लेखक आहे राकेश मारिया. पद्मश्री पुरस्कार प्राप्त सुनीता पुनिया ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे हॉकी. सुनीता पुनिया यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे? पद्मश्री. आणि या कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हॉकी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार महिलांना पंचायत राजमध्ये आरक्षण देणे अनिवार्य आहे? तर याचा आन्सर आहे 73व्या घटना दुरुस्तीनुसार. 73व्या घटना दुरुस्तीनुसार महिलांना पंचायत राजमध्ये आरक्षण देणे अनिवार्य आहे. आणि केंद्रामध्ये किती % आरक्षण दिले आहे महिलांना? 33%. तर महाराष्ट्र राज्याने किती % आरक्षण दिले आहे महिलांना पंचायत राजमध्ये? 50%. ठीक आहे. आणि 100वी घटना दुरुस्ती कशा संबंधित आहे? तर 100वी घटना दुरुस्ती संबंधित आहे भारत आणि बांगलादेश यांच्या सीमेशी. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांच्या सीमा आहे, त्याच्याशी संबंधित 100वी घटना दुरुस्ती आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर हे खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित नव्हते? तर बघा मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अभिनव भारत आहे, बरोबर आहे. मित्रमेळ्याशी संबंधित होते. मित्रमेळ्याच नंतर काय झालं? अभिनव भारत करण्यात आलं. हिंदू महासभाशी सुद्धा संबंधित होते. तर कशात संबंधित नाही होते ते? महाराष्ट्र क्रांती मंडळाशी. स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्र क्रांती मंडळाशी संबंधित नव्हते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महात्मा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती? तर बघा, सत्यशोधक समाज. महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे येथे केली. महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा, सर्व मोस्ट रिपीटेड PYQ आहेत. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री कोण आहेत? तर बघा विद्यार्थ्यांना, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री कोण आहेत? सर्वांना माहित आहे, ते आपले डॉक्टर BR आंबेडकर. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री होते. जर असं विचारलं असतं सध्या भारताचे कायदा व न्याय मंत्री कोण आहेत, तर त्याचं आन्सर आलं असतं अर्जुन मेघवाल. अर्जुन मेघवाल हे सध्या भारताचे कायदा व न्याय मंत्री आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोलीस हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे? तर बघा, याचा आन्सर आहे राज्य सूची. पोलीस हा विषय राज्यघटनेच्या राज्य सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू कधी व कुठे झाला? तर बघा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 मध्ये कुठे झाला? रायगडावर. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू रायगडावर झाला. कधी झाला? 3 एप्रिल 1680 ला. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 ला झाला. शिवाजी महाराज जन्म कधी झाला? 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्ल्यावर. आणि 6 जून 1674 ला रायगडावर काय झाला? राज्याभिषेक. 6 जून 1674 ला रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, धुळे जिल्ह्यातील कारागृहामध्ये खालीलपैकी कोणाचे वास्तव्य होते? तर बघा मित्रांनो, धुळे जिल्ह्यातील कारागृहामध्ये साने गुरुजी. कोणाचे? साने गुरुजी यांचे वास्तव्य होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, NAFIS कार्यप्रणाली म्हणजे खालीलप्रमाणे कोणती?
तर NAFIS चा फुल फॉर्म काय आहे? तर बघा मित्रांनो, NAFIS चा फुल फॉर्म आहे नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम. NAFIS चा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम. ही कशा संबंधित आहे? ही फिंगरप्रिंटशी संबंधित आहे. यामध्ये काय केले जाते, जे क्रिमिनल लोक आहे त्यांच्या फिंगरप्रिंटचा डाटा सेव्ह केला जातो. म्हणजे जिथे क्राईम झाला तिचे जर फिंगरप्रिंट घेतले आणि ते जर मॅच केल्या जाते आणि रेकॉर्ड मध्ये जर ते मॅच झाले तर मग क्रिमिनलला शोधायला मदत होते. समजलं? हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे मित्रांनो. याचा आन्सर कमेंट मध्ये सांगा. गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला होता? बोधगया, वैशाली, लुंबिनी का पटना? हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला खरंच लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करत चला. कमीत कमी 500 लाईक तरी देत जा व्हिडिओला, जेणेकरून कसं मला मोटिवेशन मिळते. त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना माझा लेक्चर आवडत आहे. तर मी असेच महत्वपूर्ण प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येत राहील. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करत चला. फ्री कंटेंट तुमच्यासाठी प्रोव्हाइड केला जातो. फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा असते, एक लाईक आणि एक सबस्क्राईबची. ठीक आहे. आणि महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहेत ते मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघतात.